बऱ्याचदा आपण असं एक्स्ट्रॅक्टर वापरतो, म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये हे ब्लॅकेट रिमूव्हर वापरतो. सगळ्यात कंटेमिनेट म्हणजे क्रॉस इन्फेक्शन स्प्रेड करणारी ही गोष्ट आहे. हे गंजतं आणि प्रत्येक क्लायंटला जर यूज करून तुम्ही ते रिपीट वापरत असाल, इट्स व्हेरी व्हेरी डेंजरस बरं का. प्रत्येक क्लायंटसाठी सेपरेट वापरा. त्याचं कॉस्टिंग जर बघायला गेलं तर 20-30 रुपयापेक्षा जास्ती नाहीये. एवढं हायजीन फॉलो करणं फार आणि फार गरजेचं आहे. प्रत्येक एका क्लायंटला वापरून त्याचं त्यांना देऊन टाका ना, काही फरक नाही पडत. आता ह्याचं हायजीन जर मेंटेन ठेवायचं, असं ग्लास बेस स्टरलायझर येतात, त्याच्यात तुम्ही ठेवू शकता. क्लायंटचं जे काही यूज करायचे टूल्स आहेत, हे जर तुम्ही क्लायंटला दिलं तर क्लायंटने हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे जिथे आपल्याला बर्फ होतो त्याच्यात हे ठेवायचं आहे. म्हणजे इथे बॅक्टेरिया इन्फेक्शन कमी होऊन जातं. प्रत्येक वेळी यूज करायच्या आधी ह्याला सॅनिटाईज करायचं आहे बरं का. सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला जर गंज लागलेला असेल तर अजिबात वापरायचं नाहीये, कारण का ह्यानी बऱ्याच जर डाग किंवा मार्क जर पडले तर ते कायमचे राहतात. सगळ्यात महत्त्वाचं सेपरेट वापरा ना. अशा खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह टिप्स ऐकण्यासाठी मला यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. थँक्यू.